नमस्कार. माझं नाव प्रशांत निकम आणि महाराष्ट्र माझा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजचा विषय खूप सेन्सिटिव्ह होणार आहे. त्याच्यामुळे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, कारण कुठल्या तरी मुलींचं भलं होणार आहे. तर आजच्या ज्या आपला जो व्हिडिओ आहे त्याची जी थीम आहे, म्हणजे जे अनाथ मुलं असतील किंवा बेघर असतील, घर सोडून पळालेले असतील किंवा घरात पीडित असतील, म्हणजे सावत्राईकडून अत्याचार होत असेल किंवा वडिलांकडून अत्याचार होत असेल, भावाकडून, चुलत्याकडून किंवा अन्य त्यांच्या नातेवाईकातून पीडित होत असेल, तर अशा मुलींसाठी, दोघांसाठी एक कुठली संस्था कार्यरत आहे, तो आजचा आपला मेन थीम म्हणजे मेन विषय आहे. तर मित्रांनो, ही आहे एक प्रकारची एक संस्था आहे जिला आपण ज्युएनाइल जस्टिस म्हणजे बाल न्याय अधिनियमन, म्हणजे जे मुलांच्या हक्कासाठी लढणारी ही एक संस्था आहे, जिला आपण CWC म्हणजे चाइल्ड वेलफेअर कमिटी असं म्हणतो. तर चाइल्ड वेलफेअर कमिटी जी आहे मित्रांनो, हिचं मेन ऑफिस पुण्यामध्ये येरवडा इथे आहे. पण ही संस्था कशावरती काम करते किंवा काय करते, तर जी मुलं अडचणीत आहेत किंवा ज्या मुली अडचणीत आहेत, समजा एखाद्या मुलीची आई वारलेली आहे किंवा वडील वारलेले आहेत. आता समजा त्या मुलीची जर आई वारलेली आणि वडील जर घरामध्ये दारू पित असतील, तिला मारहाण करत असतील, तर त्या ठिकाणी तुम्ही CWC म्हणजे जी आपली चाइल्ड वेलफेअर कमिटी आहे तिथे तुम्ही दाद मागू शकता, किंवा तुम्ही जवळच्या पोलीस स्टेशनला किंवा NGOला जरी कळवलं तरी ते तुमची कंप्लेंट घेऊन पुढील प्रोसेस करतात. अन्यथा अतिशय महत्वाची गोष्ट, जर तुमचं नाव सुद्धा गोपनीय ठेवायचे आणि तुम्हाला ही माहिती तिथपर्यंत पोहोचवायची, तर त्याच्यामध्ये चाइल्डलाईन इंडिया 1098 24 तास ही हेल्पलाईन चालू आहे. ह्या हेल्पलाईन वरती कॉल करा, लगेच तुम्हाला तातडीने त्या ठिकाणी मदत मिळते. म्हणजे एवढी ही जी संस्था आहे ती पॉझिटिव्ह आहे या मुलींसाठी काम करणारी, जी पळून गेलेली आहेत, जी काही घर सोडून आलेले आहेत किंवा काही कारणास्तव ज्यांना अनाथ झालेले आहेत, आई नाही वडील नाहीत, अशांसाठी ही संस्था अत्यंत महत्वाचं काम करते. आणि त्यांचं हिअरिंग घेऊन म्हणजे त्यांची सुनावणी करून 24 तासाच्या आत त्यांना ताब्यात घेतल्यानंतर तिथे त्यांची हिअरिंग होते, म्हणजे सुनावणी होते. आणि त्याच्यामध्ये त्यांना निवारा तात्पुरत्या स्वरूपाचा द्यायचा, कायम स्वरूपाचा द्यायचा, किंवा NGO मध्ये कुठल्या पाठवायचं, म्हणजे जिथून NGO मध्ये त्या ठिकाणी त्यांना कायमचा निवारा मिळेल, तिथून त्यांना दत्तक घेण्याची प्रोसिजर होऊ शकते, किंवा त्यांचं लग्न वगैरे, त्यांना शाळा वगैरे शिकवणे, ह्या सर्व गोष्टीचा पुढाकार ही संस्था या ठिकाणी CWC घेत असते. आता CWC मित्रांनो आणखी कुठल्या कुठल्या मुद्द्यावरती काम करते, ठिकाणी जी मुलं आलेली आहेत त्यांचं रिहॅबचा प्लॅन करणे, म्हणजे त्यांना पुनर्वसन कसं करता येईल, आणि पोलीस NGOशी समन्वय करून ही संस्था काम करत असते. त्याच्यामध्येच त्यांची कस्टडी कुणाकडे द्यायची किंवा त्यांच्या पालकांशी संपर्क साधून, त्यांच्या घरच्या लोकांशी संपर्क साधून या ठिकाणी पोलिसांच्या मदतीने म्हणा किंवा आणखी काही लेखी स्वरूपात त्यांच्या घरच्यांकडून घेऊन हे काम करत असते. तर मित्रांनो, आता याची जर तुम्हाला केस दाखल करायची, म्हणजे समजा तुमच्या नात्यात एखादी व्यक्ती असेल, त्याच्याबद्दल जर तुम्हाला याची केस दाखल करायची असेल तर ती कशी करता येईल, तर तुम्ही थेट ऑफिसला जाऊ शकता. म्हणजे येरवडा इथे फिजिकली तुम्ही जाऊन एक लिखित कंप्लेंट देऊ शकता. तुमच्याकडे जर त्या व्यक्तीचं म्हणजे त्या मुलाचं जर ओळखपत्र असेल किंवा आधार कार्ड असेल किंवा फोटो असेल, तिचं पूर्ण नाव, त्याचबरोबर साध्या पद्धतीच्या हँडरायटिंग मध्ये लिखित अर्ज व काही पुरावे असतील, म्हणजे व्हिडिओ रेकॉर्डिंग असेल किंवा काही शेजारची लोक असतील, तर हे जर सर्व तुम्ही पटकन सादर केलं तर या ठिकाणी त्याच्यावरती तात्काळ कारवाई करण्याचे आदेश या ठिकाणी ही कमिटी देते. व ह्या कमिटीने ज्यावेळी आदेश दिले जातात त्यावेळेस पोलीस त्याच्यावरती झटकन कारवाई करून त्यांना 24 तासाच्या आत, किंवा कुठलंही NGO असेल, हे या ठिकाणी CWC या कमिटीच्या पुढे हजर करून त्यांची या ठिकाणी सुनावणी चालते. आता याची जी सुनावणी आहे ती वर्किंग डेज मध्ये चालते, म्हणजे हे ऑफिस साधारणतः सोमवारी ते शुक्रवारी 10:30 ते 5
या वेळेमध्ये हे ऑफिस चालू असतं. शनिवार रविवार त्या ठिकाणी सुट्टी असते. त्याच्यामुळं त्या ठिकाणी कोणी हेही करू नका. याचे ऑनलाईन नंबरची काहीही तुम्हाला गरज लागणार नाही. तुमच्या आसपास जर अशा काही घटना घडत असतील, शेजारी असेल म्हणा, नात्यात असेल म्हणा, मित्रात असेल म्हणा, किंवा तुम्हाला अचानक कोणी पळून गेलेले, घर सोडून आलेले एखादं ज्युवेनाईल म्हणजे किशोर वयातली मुलं असतील, मुली असतील, किंवा काही अनाथ असतील, बेघर असतील, अशा लोकांना या ठिकाणी तुम्ही संपर्क 1098 वरती त्वरित संपर्क साधल्यानंतर त्यांची पूर्ण राहण्याची, खाण्याची सर्व व्यवस्था या ठिकाणी CWC ही करत असते. आणि त्याचबरोबर त्यांच्या भवितव्याचा सुद्धा या ठिकाणी विचार ही संस्था करत असते. त्याच्यामुळे बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की समजा एखादं बेघर असेल किंवा कुणावरती जर अन्याय होत असेल तर अशा पीडितांना डायरेक्टली म्हणजे जे ज्युवेनाईल जस्टिसमध्ये येतात, म्हणजे जे 18च्या आतमध्ये येतात, किशोरवयीनमध्ये 16 असेल, 17 असेल, 15 असेल, तर अशा व्यक्तींना कुठल्याही संस्था म्हणजे माहेरघर असेल म्हणा किंवा नाईट शेल्टर म्हणा, डे शेल्टर म्हणा, हे त्यांच्याकडे घेत नाहीत. कारण त्याला एक सरकारी प्रोसिजर आहे, त्याला म्हणतात आपण जी चिल्ड्रन वेलफेअर कमिटी आहे, ही सरकारी कमिटी या ठिकाणी या मुलांची दखल घेत असते, मुलींची दखल घेत असते. आणि नंतर यांचं काय करायचं, नंतर यांना कुठे पाठवायचं, यांना कायमचा निवारा कुठे द्यायचं, यांचं रिहॅब कसं करायचं, यांचं पुनर्वसन कसं करायचं, किंवा यांना परत पाठवायचंय का, किंवा काय केलंय, यांच्याशी एकदम म्हणजे रॅपो साधून, समन्वय साधून, किंवा यांचे काय काय प्रॉब्लेम्स आहेत हे शेवटपर्यंत जाऊन, तळाला जाऊन यांची चौकशी करते व यांना योग्य त्या ठिकाणी एकतर कायमचा निवारा मिळतो, शिक्षण मिळतं, त्याच्यानंतर पुनर्वसनाचे चान्सेस म्हणजे पुनर्वसनही केलं जातं, त्यांचं मन परिवर्तन केलं जातं, त्यांचा समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला जातो. अशा संस्था आपल्या पुण्यामध्ये सुद्धा आहेत आणि पुण्यामध्ये त्याचं ठिकाण आहे येरवडा. आणि पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो, जर तुम्हाला अशी कुठलीही केस दिसली तर कृपा करून, जर पोलिसांनी कंप्लेंट घेऊन काही नाही केलं किंवा NGOने कंप्लेंट घेऊन काही नाही केलं तर सरळ 1098 हा CWC येरवडा यांचा नंबर आहे. 24 आवर त्या ठिकाणी तुम्हाला कॉलिंग तुमचं ॲक्सेप्ट केला जातो. त्याच्यामुळे तुम्ही तिथे कॉल करून ही गोपनीय माहिती सुद्धा तुमचं नाव न सांगता देऊ शकता. परंतु माहिती देताना तिथला ॲड्रेस हा सर्व पुरेपूर द्या. आणि तुम्हाला जर तुमच्या नावाचं गोपनीय नसेल ठेवायचं, तुम्ही त्यांच्याशी डायरेक्ट संपर्क साधून त्यांना बोलून त्या ठिकाणी इथं असं घडतंय हे दाखवून एक समाजाला मदत करावी. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की मित्रांनो शेअर करा. कारण कुणी ना कुणी जे बाल्यावस्थेत आहेत, अनाथ आहेत, बेघर आहेत, त्यांना जर आपल्या चॅनल मार्फत, आपल्या यूट्यूब फॅमिली मार्फत जर थोडीफार मदत झाली तर अतिशय चांगली गोष्ट आहे. तर चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये लिहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.